नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषधं जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा आजचा दिवस आहे 12वा आणि आजचे कीटकनाशक जे आहे ते आहे लार्विन. तर मित्रांनो, अळी वर्गातील काही अळींसाठी अतिशय मास्टर जे वर्क करतं ते आहे लार्विन. अतिशय छान पद्धतीने अळी मारतं. नुसती अळीच नाही मारत, अळीने टाकलेली अंडी असो किंवा अळीने जे अंड्यांमधून उबवलेली जे नवजात पिल्ले तीही मारण्याचा कार्यक्रम हे राबवतं. प्रौढ अवस्थेतील अळी मारण्याचा कार्यक्रम राबवतं. त्यानंतर अळीची जी मादी आहे ना मित्रांनो, तिला अंडे टाकण्यापासून रोखण्याचा कार्यक्रम देखील हे राबवतं. तर मित्रांनो, सुरुवात करूया. लार्विन हे जे कीटकनाशक आहे मित्रांनो, हे बनवलेलं आहे बायर कंपनीनं. बायरचे जे जे औषध आहे अतिशय छान रिझल्ट देणारे आहे, ब्रँडेड आहे, बरोबर. तर ह्या ज्या लार्विनचं मोड ऑफ ऍक्शन आहे ते आहे संपर्कजन्य. आता संपर्कजन्य म्हणजे काय, की जर झाडाच्या पानावरती आपण फवारा मारला, औषध आपलं झाडाच्या पानावरती पडलं, त्या मोमेंटला इथं ज्या ज्या अळी असतील त्या अळींच्या संपर्कामध्ये जेव्हा हे औषध जाईल, त्या अळींना अन्न पाणी खाण्याचं बंद करतं हे औषध. त्यांना पॅरालिसिस लाखवा होतो, बरोबर. आणि त्यांच्या मज्जासंस्थेवरती म्हणजे मज्जासंस्था जी असते आपल्या डोक्यामध्ये, तर त्याच्यावरती परिणाम होतो. परिणामी ते मृत्यू पावतात, बरोबर. हे झालं लार्विनचं. आता कार्बामेट ग्रुपशी बिलॉंग करतं. हा जो कंटेंट आहे त्याचा मधला थायोडिकार्ब 75% WP. तर हा जो थायोडिकार्ब घटक आहे हा कार्बामेट ग्रुप जे आहे कीटकनाशकाचं त्याच्याशी बिलॉंग करतो. 75% घटक आहे हा जो येतो ना, 75% येतो डायरेक्टली. आता WP फॉर्म मध्ये येतो, फॉर्म्युलेशन त्याचं वॉटर डिस्पर्सिबल पावडर येते, बरोबर. तर हे कसं काम करतं की पाण्यामध्ये अतिशय छोट्या छोट्या याचे घटक स्थायू पदार्थ येतात असे. जर ते पाण्यामध्ये टाकले आपण तर ते अतिशय सटीक पद्धतीने विरघळतात. त्याला जास्त काही एफर्ट्स लागत नाही, अतिशय छान पद्धतीने विरघळतात, मिक्स होतात पाण्यामध्ये आणि याचा जलद रिझल्ट भेटतो आपल्याला. जलद रिझल्ट का, कारण की ते संपर्कजन्य आहे. पानावरती पडलं की ते लगेच आपल्या अळींना मारण्याचा कार्यक्रम चालू करून देतं. आता ह्या ज्या कीटकनाशक आहे याच्यापासून मरणाऱ्या अळी कोणत्या, शेंडा पोखरणारी अळी असो. मी शॉर्ट्स व्हिडिओज मध्ये अपलोड केलेलं आहे वांगी पिकासारख्या, की जिथे शेंडा पोखरणारी अळी कशी दिसते, ती कशी शेंडा पोखरते तेही दाखवलेलं आहे, तेही बघू शकता. त्या अळीचाही इथं गेम वाजणार आहे, कारण की थायोडिकार्ब हे याच्यावरती काम करतं. फळं पोखरणारी अळी असो. आता फळं पोखरणारी म्हटलं तर हरभऱ्यामध्ये घाटे अळी येते, वांग्यामध्ये फळं पोखरणारी अळी येते, टोमॅटोमध्ये येते, बरोबर ना. तर ही जी अळी आहे हिचाही गेम वाजून टाकणार. घाटे अळी जी हरभऱ्यातली आहे तिचाही गेम इथं वाजून जाणार. आणि डायमंड बॅकमॉथ, आता डायमंड बॅकमॉथ हे अळीवर्गीयच आहे. जर समजा झाडाचं हे जर पान असेल आपलं, बरोबर, उदाहरण समजा हे पान आहे, तर या पानाच्या इथे डायमंड बॅकमॉथचा अटॅक कसा होतो की झाडाच्या पाठीमागची जी बाजू आहे, पानाची खालची बाजू, हे पान आहे याच्या खालची बाजू, इथून हे अटॅक करतं. डायमंड बॅकमॉथ नावातच बॅक आहे त्याच्या, बरोबर. तर पाठीमागून हे खाण्याचा कार्यक्रम करतं. जर ह्या अळीचा याचा जर जास्त प्रादुर्भाव आपल्या पिकावरती झाला तर हे पान पूर्णपणे खाऊन टाकतं. इतका त्याचा घातक आहे. कोबी वर्गीय जे असतात, कोबी, फ्लावर, ब्रोकोली ह्या पिकांमध्ये त्याचा परिणाम आपल्याला जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. तर डायमंड बॅकमॉथचाही कार्यक्रम करतं. पाने खाणारी अळी आहे तिचाही कार्यक्रम होतो. कापसामध्ये गुलाबी बोंडअळी, मी व्हिडिओ टाकलेला आहे शॉर्ट्स मध्ये, जाऊन बघू शकता की गुलाबी बोंडअळी कशी असते. तर ते कापसामध्ये त्यावरती अतिशय छान पद्धतीने कार्यक्रम करतं. मिरचीमध्ये शेंडा पोखरणारी वगैरे ज्या अळ्या असतात त्याच्यावरती छान अतिशय त्याचा रिझल्ट भेटतो आपल्याला. आता हे अंडी पिले प्रौढ काय की ह्या ज्या अळी ना यांच्या अंडी मारण्याचा कार्यक्रम करतं. अंडी मारतं म्हणजे काय करतं की अंड्यामधून जी उबवण होते ना पिलांची, हे जर अंडी असेल तर याच्यामधनं ज्यावेळेस पिल्ले उबवण होतात, हे अंडे उबवण्याचं काम हे स्टॉप करतं, उबवण होऊ देत नाही. हे जे थायोडिकार 75% WP असलेलं आणि पिले मारतं म्हणजे नवजात पिले जी जन्मलेली आहे अळीची त्यांनाही ठोकायचा कार्यक्रम करतं. प्रौढ अवस्थेतील जे अळ्या आहेत त्यांचाही गेम वाजून टाकणार. प्लस जी मादी आहे ती अंडे देणार आहे, तिचं जे अंडे देण्याचं जी प्रक्रिया आहे तीही रोखवण्याचं काम हे थायोडिकार 75% W करतं. आणि याचा आपण फवारा कापसावरती, हरभऱ्यावरती, वांगी असो, मिरची असो, टोमॅटो, कोबी यावरती घेऊ शकतो. अतिशय छान रिझल्ट देणारं हे लार्विन औषध आहे मित्रांनो. बाहेर कंपनीचं कॉन्टॅक्ट मध्ये येतं. थायोडिकार्ब 75% WP येतं. या सर्व अळींचा गेम वाजवतं. तर मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. शेतकऱ्यांपर्यंतही
ही माहिती पोहोचवण्याचं काम करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.